सन्माननीय व्यासपीठ आणि आपण सगळे बंधू भगिनी, आजचा हा कार्यक्रम एक लक्षात राहणारा असा हा आजचा कार्यक्रम आहे. संजय राऊत यांनी जे काही 100 दिवस अर्थात या माहीत असलेल्या जेलमध्ये घालवले आणि तिथले सगळे अनुभव लिखित स्वरूपामध्ये आपल्या सगळ्यांचं समोर मांडले. कुणी गुन्हा केला असला, त्याचा केस झाली असेल, त्याचा निकाल लागला असेल, तर असं संकट काही लोकांच्या येत असतं. पण संजय राऊतांनी काय केलं होतं? संजय राऊत नेहमीच सामनामध्ये निर्दोष भूमिका मांडतात ती आपल्या स्वभावपणा मांडत असत. ती त्यांची लेखणी काही लोकांना पचत नव्हती, ते अस्वस्थ होते, बहुतेक संधीची वाट पाहत होते आणि त्यांना संधी दिली स्वतःचा ही एक जी वस्ती आहे त्या प्रकरणात वस्ताताईमध्ये कष्ट करणारे मध्यमवर्गीय लोक राहत होते आणि त्यांच्या निवाऱ्याचा काही प्रश्न निर्माण झाला त्या चालकऱ्यांना खरं घरून मिळावी अशा प्रकारची मागणी त्यांच्याकडे होती आणि ते होते संजय राऊतांच्याकडे. आणि त्याच्यामध्ये संधी मिळाली की त्यांच्या नेहमीच्या लिखाणामुळे जे दुखावलेले होते त्या शासकीय यंत्रणेला ईडी यांचं योगदान या प्रकरणात अधिक आहे. आणि ईडीने जी केस केली त्याच्यामध्ये संजय राऊतांचा यत्किंचितही संबंध नसताना त्याच्यामध्ये त्यांना गुंतवण्याच्या संबंधीची जिचा अन्याय होतो, अत्याचार आहे, त्याच्या विरुद्ध सामना उभा राहतो आणि ते काम अखंडपणाने त्यांचं चालू होतं. शासकीय यंत्रणेमध्ये जिथं भ्रष्टाचार आहे त्या भ्रष्टाचाराच्या विरुद्ध ते नेहमीच येतात याची कल्पना आपल्या सर्वांना आहे. आणि मुंबईमध्ये महाराष्ट्रामध्ये काही लोक चुकीचं काम करतात हे माहीत असताना त्यांच्या संबंधीची कारवाई होत नव्हती. संजय राऊतांनी खासदार म्हणून देशाच्या प्रमुखांना या संबंधीचं पत्र लिहिलं आणि जे लोक शासकीय यंत्रणा यांच्याशी भ्रष्टाचाराच्या मार्गानं संबंध ठेवतात अशा लोकांच्या मार्फत पैसे कसे गोळा केले जातात याचं सविस्तर लिखाण त्यांनी केंद्र सरकारला कळवलं. त्याच्यामध्ये जवळपास 30-35 लोक असे होते, कंपन्या अशा होत्या
की ज्यांच्याकडून पैसे काढले गेले आणि ती रक्कम 58 कोटीच्या आसपास होती. आणि ही माहिती संजय राऊतांच्याकडे आल्याच्या नंतर त्यांनी देशाच्या प्रमुख लोकांना लिखित स्वरूपात दिली. त्याचा परिणाम एकच झाला, कारवाई झाली नाही, त्यांना आज जावं लागलं. त्यांना अटक करण्यात आली, 100 दिवस त्या ठिकाणी राहता आलं आणि त्यांनी हे पुस्तक लिहिलं. त्यामुळे आम्हा लोकांना, अनेकांना ते वाचल्यानंतर कळेल की तिची स्थिती काय आहे. आणि ती स्थिती ही निश्चितपणानं दुरुस्त करायचा विचार आज न उद्या हा आपल्याला करावाच लागेल. त्यांच्या जेलमधल्या सगळ्या आठवणी आणि अनेकांची भेटीगाठी, त्यांचा अनुभव हा लक्षात येणार आहे. एकनाथ खडसे आमचे सहकारी होते. त्यांचे जावई हे इंग्लंडमध्ये होते. टाटा कन्सल्टन्सी या संस्थेमध्ये मोठ्या जॉबवर होते. खडसेंच्यावर इथं काहीतरी तक्रार झाली, त्यांना त्रास होईल असं कळलं आणि त्यांचे जावई लंडन सोडून इथं आले. आणि इथं आल्याच्या नंतर ईडीने त्यांना अटक केली. त्यांचा काही संबंध नव्हता. त्यांना अटक केली आणि त्यांना तुरुंगवास ठिकाणी आला. अनेक लोक त्या ठिकाणी होते. अनिल देशमुख इथं आहेत. अनिल देशमुखांच्यावर एका शासकीय अधिकाऱ्यांनी तक्रार केली, यांनी 100 कोटीचा भ्रष्टाचार केला. आणि शेवटी केस जी कोर्टात गेली, त्याच्यामध्ये 100चा आकडा गेला, त्यातली 2 शून्य गेली आणि 1 कोटीचा भ्रष्टाचार हा त्यांचा आरोप केला गेला. आणि आरोप करणारे जे लोक आहेत ते अधिकारी असे होते की राज्य सरकारने भ्रष्टाचाराच्या संदर्भात त्यांच्या संदर्भात काही कारवाई केली, पण त्यांना राहावं लागलं. त्या ठिकाणी अशी अनेक नावं सांगता येतील. भूषणचा उल्लेख या ठिकाणी केला, पण मला एका गोष्टीची गमत होती की सगळी मंडळी त्या ठिकाणी त्रास होता, पण कधी नमले नाही, एकत्र राहिली, एकमेकाला धीर देत राहिली आणि त्या माध्यमातून त्या सगळ्या संकट असून ते बाहेर कसं निघताल या संबंधीची काळजी केली. हे पुस्तक प्रसिद्ध होणार आहे हे गेले 2 दिवस आपण वाचतो, टेलिव्हिजनवर पाहतो. मला आश्चर्य होतं की सत्ताधारी पक्षाच्या लोकांना ते पुस्तक अजून न वाचता कसं समजलं मला माहिती. आणि प्रचंड टीका त्या पुस्तकावर आणि राऊतांसाठी गेले 2 दिवस आपण या ठिकाणी पाहतो. कुणी सांगितलं की मी बाल साहित्य वाचत नाही, कोणी आणखीन काही सांगितलं. अनेक मतं त्या ठिकाणी लिहिलेली आहे. मी हे जे पुस्तक लिहिलं आणि त्याच्यातून जी माहिती येते ती बघितल्याच्यानंतर एकंदर सत्तेचा गैरवापर कसा होतो याचं उत्तम लिखाण या पुस्तकाच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या जनतेच्या समोर आलेली आहे. ईडी
ही जी यंत्रणा आहे ती कशी वागते याचं उत्तम लिखाण या पुस्तकामध्ये आहे. मला आठवत आहे केंद्र सरकारच्या मंत्रिमंडळात त्यावेळी होतो. चिदंबरम आमचे सहकारी होते आणि चिदंबरमने कायद्यामध्ये कशी दुरुस्त करायची आवश्यकता आहे या संबंधीचा प्रस्ताव हा मंत्रिमंडळाच्या समोर आणला. तो वाचायच्या नंतर मी डॉक्टर मनमोहन सिंगांना सांगितलं की हे जे प्रस्ताव आहे हा अत्यंत घातक आहे, हा आपण करता कामा नये. त्याचा उल्लेख या ठिकाणी केला गेला की जो हा गुन्हेगार म्हणतो, पोलीस म्हणतात, ईडी म्हणतात, त्यांनी स्वतः मी गुन्हा केला नाही हे सिद्ध करत आणि त्या संबंधीची तरतूद ही कायद्यामध्ये प्रस्तावित केली. मी स्वच्छ विरोध केला की हे करू नका. उद्या राज्य बदललं तर त्याचा परिणाम आपल्याला सुद्धा भोगावा लागेल. पण ते ऐकलं गेलं नाही, राज्य केलं आणि पहिली ॲक्शन ही चिदंबरम यांच्यावर घेतली गेली, त्यांना अटक केली गेली. सत्तेचा गैरवापर त्या ठिकाणी झाला आणि विशेषतः विरोधकांच्यावर अशा केसेस ह्या अधिक केल्या जातील ही शंका माझ्यासारख्याला होती. आता हे जे काही लिखाण केलं त्याच्यामध्ये राऊतांनी 2 राजवटीचा उल्लेख केलेला आहे. एक इंडियाच्या काळात आणि नंतर UPAच्या काळामध्ये. आणि ईडीने कोणत्या पक्षांच्या केसेस केल्या याची माहिती दिली. NDAच्या काळामध्ये 19 जणांच्यावर कारवाई केली होती. UPAच्या काळामध्ये 9 लोकांच्यावर आरोपपत्र दिलं, अटक कुणालाही केली गेली नाही. पण NDAच्या काळामध्ये काँग्रेस, TMC, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना, द्रमुक, DMK, बिजू जनता दल, RJD, बसपा, समाजवादी पार्टी, TDP, आप, मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टी, नॅशनल कॉन्फरन्स, अण्णा द्रमुक, मनसे, TRS एवढ्या पक्षाच्या नेत्यांच्यावर चौकशा करून केसेस करण्यात आल्या. याचा अर्थ देशाचं संबंध आपण हे तुम्ही उद्ध्वस्त करायचं या कायद्याच्या माध्यमातून हा निकाल या ठिकाणी घेतलेला होता. आणि त्याचाच परिणाम अनेकांना त्या ठिकाणी सहन करावा. माझं एवढंच मी विचारत होतो आहे हे पुस्तक वाचल्याच्या नंतर कधी महाराष्ट्राच्या किंवा देशाच्या जनतेनं देशात परिवर्तन केलं तर पहिलं काम हे करावं लागेल की मूलभूत सामान्य माणसाचा, राजकीय पक्षाचा जो अधिकार आहे तो या ईडी कायद्याचा आधार घेऊन उद्ध्वस्त करायचा. जी काही तरतूद कायद्यामध्ये झालेली आहे ती तातडीने बदलली पाहिजे आणि त्यासाठी काय करावं लागेल ते करणं याच्यामध्ये आम्हा लोकांना लक्ष द्यायची आवश्यकता आहे. आणि म्हणून हे पुस्तक जे कोणी वाचतील त्याचे असतात राज्यकर्ते जे असतील त्यांनी याच्याकडे गांभीर्यानं बघायची गरज आहे.
राज्य येतं जातं, निवडणुका जिंकतात हारतात, पण न्यायव्यवस्था ही लोकांच्या समोर आदर्श अशी असली पाहिजे. ती व्यवस्था ईडीसारख्यांच्या हातात दिलेल्या शक्तीमुळे जर आपला निर्णय घेण्याच्यासाठी इच्छा असून सुद्धा मर्यादा येत असतील तर किती बदलाची आवश्यकता आहे याची खात्री ही आपल्या सगळ्यांना पाहिजे. माझ्या मते राऊतांनी हे फार मोठं काम केलं हे पुस्तक लिहून, आणि त्याच्यामुळं विचार करणारे लोक, माझी खात्री आहे की याच्यात दुरुस्ती करण्याची जी आवश्यकता आहे, सत्तेचा गैरवापर हा सतत केला जातो, ती जी संधी राज्यकर्त्यांना आपण दिली ती संधी त्याच्यातून मुक्त होण्याचं काम हे करण्याच्याबद्दलचा विचार करावा लागेल. आणि राऊतांच्या पुस्तकामध्ये आणि विशेषतः आता सांगण्यात आलं की इंग्लिश आणि हिंदीमध्ये सुद्धा करावं लागेल, त्याचा परिणाम निश्चित जो लोकप्रतिनिधी असतील, लोकशाहीच्या संबंधीची आस्था ज्यांना आहे ते लोक त्याचा विचार करतील. त्या कामामध्ये तुमची माझी सगळ्यांची जबाबदारी आहे की अशांच्या पाठीशी उभं राहिलं आणि हे काम जर केलं तर माझी खात्री आहे की संजय राऊतांनी जे लिखाण केलं ते खऱ्या अर्थानं फलदायी ठरलं असा निष्कर्ष काढता येईल. एवढंच या ठिकाणी सांगतो. माझे 2 शब्द